नमस्कार, जय भीम, नमो बुद्धाय. मित्रांनो, मी यशस्वी राजेंद्र लोहकरे. मी आपल्यासमोर राहुल कथा क्रमशः घेऊन येत आहे. आत्तापर्यंत मी आपल्यासमोर राहुल कथेचे 14 भाग पूर्ण केलेले आहेत आणि ते संपूर्ण भाग आपण नक्कीच ऐकले असाल यात शंका नाही. आज मी आपल्यासमोर राहुल कथेचा 15वा भाग घेऊन येते आहे. या भागाचे लेखक आहेत प्राध्यापक वैभव सोनारकर आणि अभिवाचक आहे यशस्वी राजेंद्र लोहकरे. चला तर मग बघूया राहुल कथा भाग 15. नेहमीप्रमाणे मध्यरात्र उलटून गेली तरी राहुलला झोप येत नव्हती. तो कुटीच्या बाहेर आला. त्या गच्च काळोखामध्ये राहुल त्याच्या आवडत्या झाडापाशी आला. त्याने पाहिले, आजही तिने गोळा केलेली चिंचाबोरं झाडाच्या चबुतऱ्यावर विखरवून पडली होती. तिच्या आठवणीने राहुलच्या चेहऱ्यावर अगदी हलकसं स्मित आलं. ती चिंचाबोरे त्याने एकत्र केली. राहुल उठला आणि त्याने तथागताच्या कुटीकडे पाहिलं. त्या अंधारात कुटी सौम्य प्रकाशाने उजळली होती. त्या गंधकुटीचा गंध आसमंतात मंद मंद दरवळत होता. राहुल चक्रमण मार्गक्रमण करू लागला. प्रहर दीड प्रहर मार्गक्रमण करून तो झाडापाशी येऊन विसावला. राहुल विचार करू लागला, आता माता यशोधरा काय करीत असेल बरं? किती वर्ष झाली तिची भेट होऊन? आता ती ओळखेल का मला? तिच्या अंगाखांद्यावर खेळणारा मी आता तिच्यापेक्षाही उंच झालो आहे. माझं फक्त बालपणीचं रूपच तिच्या डोळ्यात साठलेलं आहे. किशोर अवस्थेकडे झेपावणाऱ्या या राहुलचं रंगरूप तिला कसं माहीत असेल? किती बदललो मी. रंग, रूप, चेहरा, बाहू, वक्ष, उंची, तिचं बोट धरून चालणारा राहुलच तिला माहिती आहे. हा सूर्याकडे रोखून पाहणारा राहुल आता ओळखेल का ती? आता तीही बदललेली असेल का? माता आणि नदी कधी बदलतात का? त्याला वाटले, नदी आणि माता दोन्ही सारख्याच. या नदीच्या पाण्यात कितीतरी मातांचे अश्रू प्रवाहित होत असतात आणि कितीतरी नद्यांचे प्रवाह मातेच्या अंतरंगात वाहत असतात. आता मातेला नदीत शोधावं की नदीला मातेत? त्याला वाटले, मी तथागतांजवळ आहे आणि तथागत माझ्याजवळ आहेत, पण हेही खरे आहे काय? आणि हे खरे आहे तर मग माता यशोधरेजवळ कोण आहे? ना तथागत ना राहुल. तथागत तर सर्वश्रेष्ठ आहेत. जगात जे काही आहे ते त्यांना उपलब्ध आहे. अनेक राजे तथागतांसाठी जीव ओवाळून टाकतात. जगातील सर्वोत्तम ज्ञान, बुद्धी, प्रेरणा, ध्यान, करुणा, ऐश्वर्य, समाधी, सिद्धी प्राप्त झालेल्या सर्वश्रेष्ठ तथागतांनी मग माता यशोधरेकडून राहुलला का मागितले? तथागतांकडे सर्व काही होतं आणि माता यशोधरेकडे तर फक्त राहुलच होता. फक्त एकमेव राहुल. मग तोही तथागतांनी माता यशोधरेकडून का मागून घेतला असेल? एका सर्वश्रेष्ठ पित्याने जिच्याजवळ तिच्या पुत्राशिवाय दुसरे काहीही नाही, अशा मातेला तिचा एकमेव आधार असलेला पुत्र का मागावा आणि तिने तरी तो का द्यावा? मग तथागतांना राहुल देऊन अथांग रिक्ततेशिवाय माता यशोधरेजवळ काय उरले असेल? आणि मग श्रेष्ठ कोण? मागणारे तथागत की देणारी माता यशोधरा? आणि मग माझं यात स्थान काय? राहुल विचार करू लागला. तथागतांनी मला माता यशोधरेला मागितले ते काही स्वतःसाठी नाही, तर ते या महामंगल अशा धम्मासाठी. आणि माता यशोधरेने मला हसत हसत तथागतांना दिले, तेही या महामंगलम अशा धम्मासाठी. मग मी खरंच कोणाचा? तथागतांचा की माता यशोधरेचा? खरे तर मी या दोघांचाही नाही. मी आहे तर फक्त आणि फक्त या महामंगल धम्माचा. धम्मासाठी राहुलला मागणाऱ्या तथागतांबद्दल आणि धम्मासाठी राहुलला देणाऱ्या माता यशोधरेबद्दलच्या अपार आदराने राहुलचे मन भरून आले. या नश्वर देहाला अजरामर असा धम्म देणाऱ्या आपल्या माता पित्यांचा त्याला अभिमान वाटला. अतीव प्रेमाने त्याचे डोळे भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. राहुलचे हे अश्रू अनेकार्थी होते. हे अश्रू अनेक नव्या उजेडाच्या उच्चाटनाचे होते. ते अश्रू निरंतर वाहणाऱ्या
सद्धम्माच्या प्रवाहाचे होते. हे अश्रू मोत्यापेक्षाही मौल्यवान होते. राहुलच्या डोळ्यातून पाझरणारे हे अश्रू पुसण्याचे बळ कोणालाच शक्य नव्हते आणि कोणत्याच काळालाही शक्य नव्हते. आज आणि उद्याही राहुल उठला आणि निरांजना नदीच्या दिशेने चालू लागला. त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे सामर्थ्य निरांजना नदीच्या पाण्याशिवाय आणखी कोणाजवळ होते बरं? धन्यवाद. मित्रांनो, पुढील भाग लवकरच मी आपल्या समोर घेऊन येईल. आपण पूर्ण ऐकाल ही अपेक्षा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.